नमस्कार मित्रांनो, पहिल्या पावसात मिळणाऱ्या ताज्या खेकड्याचा सुगंध, झणझणीत मसाला आणि गरमागरम भाकरी, आहाहा किती मज्जा ना. अशी चव शब्दात सांगता येत नाही. आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने झणझणीत खेकडा रस्सा. ही रेसिपी एकदा करून पाहिली तर पुन्हा पुन्हा बनवाल. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक खास टिप सांगणार आहे. पहिल्या पावसात मिळणारे जिवंत आणि ताजे खेकडे चवीला उत्तम असतात. शक्यतो जिवंत किंवा अगदी ताजे खेकडेच घ्या. ते स्वच्छ धुवून कवच, नांगी आणि आतील भाग नीट साफ करून घ्या. हे खेकडे चिखलामध्ये असल्यामुळे यांना थोडं माती लागलेली असते, त्यामुळे त्यांना ब्रशने थोडं घासून स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर आपण मसाला करायला घेऊया. त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे. सर्वात प्रथम मी कांद्याला थोडं लालसर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. त्यासोबतच मी कोकोनट पण घातलेला आहे आणि त्यांना पण छान लालसर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर मी खडे मसाले घेतलेले आहेत, त्यांना पण थोडं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर हे सगळं लालसर होतपर्यंत ठेवायचं. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेऊया. काढून घेतल्यानंतर त्यांना छान असं बारीक करून घेऊया. आणि हो, थोडासा तिखट आणि मीठ घालायला विसरू नका, त्यामुळे काय होतं ना, ते छान मिक्स होतं मसाल्यामध्ये. आता आपण एक कढाई घेतलेली आहे आणि ती आता गॅस ओपन करून घेऊया. आणि जसं कढाई गरम झाली त्यानंतर आपण आवश्यकतेनुसार तेल घालूया. आणि ते तेल मी 3 चम्मच घातलेले आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता. जसं तेल झालं त्यानंतर मी त्यामध्ये तेजपत्ता घातलेला आहे. तेजपत्ता घातलेल्यानंतर आपण जी लसूण, अद्रक आणि कांदा पेस्ट करून घेतलेली होती ती आता आपण त्यामध्ये घालून घेऊया. घालून घेतल्यानंतर गॅस कमी करून घेतलेली आहे आणि आता आपण ते छान मिक्स करून ढवळून घेऊया. हे जे मिक्सचर आहे ते छान तेलामध्ये शिजू द्यायचं. आणि हो, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला हाय फ्लेमवरती छान ढवळत राहायचं. त्याला जसं तेल सुटलं तेव्हा समजायचं की आपला मसाला एकदम शिजलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण तिखट घालूया आणि थोडासा मीठ घालूया. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट किंवा मीठ कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी थोडीशी हळदी घातलेली आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. हो, त्यामध्ये काळा मसाला घालायला विसरू नका. आणि तो कोल्हापुरी काळा मसाला मी वापरलेला आहे. त्यामुळे काय होतं ना, खेकड्याला खूप मस्त छान अशी चव येते. त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा बेसन टाकलेला आहे. हीच ती ट्रिक आहे जे मी तुम्हाला सांगणार होते की तो थोडासा बेसन टाकल्यामुळे रस्सा आहे ना खूप छान असं घट्टसर होतो आणि खायला पण चवीला छान वाटतो. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे आणि ते छान आता मिक्स करून ढवळून घेऊया. ढवळून झाल्यानंतर कमीत कमी 5 ते 6 मिनिट छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. जसं तेल सुटलं त्यामध्ये आपण जे ते खेकड्यांचा जो आतील भाग होता तो आता आपण थोडा त्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून छान पुन्हा एकदा ढवळून कमीत कमी 5 ते 7 मिनिट छान त्यांना शिजू द्यायचं. त्यानंतर आपण जे खेकडे आणि जे मोठी नांगे असतात ते त्यामध्ये घालायच्या. एक एक करून सर्व आपण त्यामध्ये घालून घ्यायच्या आणि छान मिक्स करून ढवळून घ्यायच्या. त्यांना मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं, ज्यामुळे काय होतं ना, आतपर्यंत मसाला छानपैकी जातो आणि खायला पण एकदम पानसट वाटत नाही, कारण की त्यामध्ये तिखट मीठ घुसलेला असतो. त्यानंतर आपण झाकण लावून त्यांना
5 ते 10 मिनिट छान शिजू द्यायचं। त्यानंतर आपण त्या छोट्या नांग्या होत्या त्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि त्याचा जो पाणी आहे वरवरचा तो आता काढून घेऊया आणि तो छान गाळून घेऊया। ज्यामुळे काय होतं ना, ते जो त्याचा कडक आवरण असतो तो त्या रश्श्यामध्ये जायला नको, नाहीतर तो तोंडात लागू शकतो। आपण 5 ते 10 मिनिट शिजवून घेतलेले आहे। त्यानंतर जो आपण पाणी घेतलेलं होतं करून तो आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून ढवळून घेऊया। या जो आपण मिक्सरमध्ये लावून घेतलेलं होतं नांग्या, त्याचा जो रस असतो तो खूप फायदेशीर असतो आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या रोगांपासून आपल्या संरक्षण मिळतो। त्यानंतर आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं होतं आणि आता छान उकळी येऊ द्यायची। बघू शकता छान मस्त शिजलेली आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त करू शकता। आता गार्निशिंगसाठी आपण त्यावरती कोथिंबीर सोडूया आणि आपली खेकडा रेसिपी रस्सा झणझणीत एकदम रेडी झालेला आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हो, रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की कळवा। पहिल्या पावसात मिळणारे जिवंत मासे एकदा नक्कीच ट्राय करा। थोड्या वेळ झाकण लावून शिजू द्यायचं। आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे। गरमागरम झणझणीत खेकडा रस्सा ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी किंवा भातासोबत सर्व करा। पावसाळ्यात याची चव खरोखरच अविस्मरणीय लागते। तुम्हाला ही गावाकडची खेकडा रस्सा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। कमेंटमध्ये सांगा तुम्ही खेकडा कसा बनवता आणि अशाच पारंपरिक गावरान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।